करावा तरी पुरेस होईल इतकी सुंदर मुरली आहे की नाही. खूप सुंदर मुरली, अव्यक्त मुरली कालची. पहिल्यांदा तर बाबांनी सांगितलं क्रोधाचं कारण पण सांगितलं. क्रोधाचं कारण काय आहे? हां, का क्रोध येतोय? हां, मोहामुळे पण आहे. पण बाबांनी सांगितलं की ते क्रोध जर असेल, क्रोध 2 नंबरचं भूत पण ठेवलं जवळ तरी पण खूप मोठं नुकसान होईल. बाबांची शक्ती पण येणार नाही. आणि क्रोधाचं कारण सांगितलं बाबांनी, व्यर्थ विचार, ईर्ष्या, ईर्ष्या, दुसऱ्याबद्दल ईर्ष्या, द्वेष आणि के असं का झालं, तसं का झालं, असंच व्हायला पाहिजे, तसंच व्हायला पाहिजे, हे ना असं का केलं, त्यानं तसं का केलं. प्रत्येक आत्म्याचा ड्रामामध्ये आपला आपला पार्ट आहे, प्रत्येकाची हिसाब किताब आहे. हे विसरून तुम्ही प्रश्नामध्ये जाता आणि खूप जास्त व्यर्थ विचार करता. त्यामुळं बुद्धीमध्ये, मेंदवामध्ये विष तयार होतं आणि विषामुळं क्रोध येतो. तर बाबांनी सांगितलं ते व्यर्थ थॉट चालतात, तेच कारण आहे क्रोधाचं. आणि मग बाबा म्हणला की जन्मदिवसाच्या वेळेला ते सगळेजण गिफ्ट देतात ना, तर मला तुमच्याकडून काय गिफ्ट पाहिजे? क्रोधाचं गिफ्ट देऊन टाका. द्यावंच लागेल, नाहीतर काय होईल? 21 जन्माचा जो वरसा मिळणार आहे तो मात्र मिळणार नाही. आणि तुमची पवित्रता पण खंडित होत आहे अगर क्रोध असेल तर. बाबा म्हणतायत की काम महाशत्रूवरती तर तुम्ही जीत प्राप्त केलेले मेजॉरिटी मुलांनी, पण 2 नंबरचा जरी भूत जवळ ठेवला तरी बाकीचे 3 लगेच त्याच्याबरोबर चिटकून आहेत. क्रोध आहे 2 नंबरचा, तिसरा अहंकार, मोह, लोभ आणि अहंकार, ते पण भूत आहेत बाबा म्हणाले. तर पहिल्यांदा क्रोधाचं गिफ्ट देऊन टाका. आणि क्रोधासाठी बाबांनी सांगितलं की काम तर गुप्तमध्ये असतो, तो काय चाललंय एवढं कळत नाही माणसाला, तो तर आहेच महाशत्रू. परंतु क्रोध संबंधामध्ये येतो आणि जिथे जिथे तुम्ही क्रोधी बनता तिथे त्या लोकांच्या मध्ये ते पसरून जातं. म्हणजे क्रोध खूप मोठं नुकसान करतोय बाबा म्हणाले. आणि क्रोधामुळे तुमची पवित्रता खंडित होत आहे. कारण बाबा म्हणाले तुमची पवित्रता कशी आहे? 21 जन्माचं राज्यगादी देणारं पवित्रता, ती मनसा वाचा कर्मणाची सुद्धा पवित्रता. आणि संबंध, संपर्क, तुम्ही कुणाच्या संपर्कामध्ये राहायला जास्त आवड करताना, तुम्हाला कुणाचा संघ आवडतोय, कुणाबरोबर उठणं बसणं बोलणं तुम्हाला आवडतंय, तर संपर्क, संबंध, मनसा वाचा कर्मणाचा सांभाळ करा, नाहीतर ती पवित्रता खंडित होत आहे. आणि क्रोधामुळे पण पवित्रता खंडित होत आहे. तर तुम्हाला 21 जन्माचं सुख मिळतं. तर बाबांनी सांगितलं आता जे तुम्ही करता तेच भक्त नंतर भक्तीमध्ये काय करतात? त्याचं जागरण करतात. ते तर 1 दिवसाचं जागरण करतात बाबा म्हणतात, परंतु तुमचं तर पूर्ण संगमयुगच जागरण आहे. 1 जन्म तुम्ही लक्ष देता तर पूर्ण 21 जन्माची तुम्हाला राजाई, बादशाही मिळते. तर बाबांनी खूप वेळा सांगितलं की क्रोधाचं कारण आहे व्यर्थ विचार. आणि हे असं का सारखे प्रश्न निर्माण करत राहणं, ते पण क्रोधाचं कारण आहे. तर बाबांनी सांगितलं की तुम्हाला काय करायचं आहे की का झालं, कशामुळे झालं, कुणी केलं, का केलं, असं का तसं का, हे सगळं काय काढून टाकायचे, नाहीतर बाबा मदत करणार नाही आहेत. आणि बाबा सांगतात काय करा? क्रोधाला नष्ट करा आणि हिम्मत आपल्यामध्ये ठेवा की कुठलीही परिस्थिती आली तरी मला स्वतःला परिवर्तन व्हायचे. मैं पहले अर्जुन, पहले आप, बाबा कहते पहले आप, तो पहले आप बनना है. और बाबा कहते तुम्हें बाप के साथ चलने का वायदा किया है ना, भक्ति में भी बोला भगवान आप जब आओगे ना तो हम आपके ऊपर वारी जाएंगे, हम पतित है, पावन बाबा आ जाओ. तो बाबा कहते मुझे आपने बुलाया है, मुझे कितना प्यार किया तुमने, 2500 वर्ष द्वापार युगापासून तुम्ही माझ्यावरती प्रेम केलं. आणि आता जर मी आलेलो आहे तर तुम्ही जर माझ्या साथ चालण्यायोग्य नाही बनले तर मग काय होणार? उमेदवाराच्या लिस्टमध्ये येणार, राजा नाही बनू शकणार. तर बाबा म्हणतात की माझं प्रत्येक मूल आशाचं दीपक आहे. म्हणजे माझं प्रत्येक मूल माझ्या शिक्षेला धारण करून राजाच बनणार, ह्याच नजरेने बाबा आपल्याला बघतात. आणि त्याच्यानंतर बाबाने सांगितलं छोटा वरदान किती सुंदर आहे ना.
वरदान आहे की छोटा असू दे नाही तर मोठा असू दे, वयाने म्हणजे वयस्कर असू द्या नाही तर छोटं मूल असू द्या, वेडा असू द्या किंवा चांगला असू द्या, मनुष्य श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या, परंतु तुम्हाला प्रत्येकाला आत्मा भावनाने बघूनच सगळ्यांना आदर द्यायचे, रिगार्ड द्यायचे. रिगार्ड दिला तर बाबा म्हणतात तुमचं रेकॉर्ड चांगलं राहील, नाही तर रेकॉर्ड खराब होत आहे गुप्त रूपामध्ये. आणि बाबा काय बघतायत आपल्याला? बाबा प्रत्येक मुलांना आशयाचे दीपक बघत आहेत. म्हणजे भगवंत आपल्याला किती श्रेष्ठ नजरेने पाहताय रात्रंदिवस. आणि बाबा म्हणतायत तुम्ही एक दिवसाचे आशिक नाही आहे माझे. ते लोक तर आता जागरण अजून करतायत आणि अजून मला बोलवतातच आहे. मी येऊन तुम्हाला राजधानी पण देत आहे. तुम्ही माझ्याबरोबर राहता, माझ्याबरोबर चालण्यासाठी तयार होता आणि परत अजून ब्रह्माबाबाबरोबर राजधानीमध्ये पण येता. आणि तुम्ही किती भाग्यशाली आहे. बाबा म्हणतात तुमची 2 वेळा पूजा होते, शालिग्रामामध्ये पण आणि पूज्य आत्मा मूर्तीमध्ये पण पूजा होत आहे. तर बाबा सगळं काही तुम्हाला देतात. तर बाबा म्हणतात तो हर बात में पहले आपका पाठ पक्का करो और फिर क्या करो, सदा अचल अडोल स्थिति का अनुभव करो. फिर बाबा बोलते स्थिति एक रस नहीं रहती, मतलब क्या हुआ? बाबा कहते मन मत, विकारों की मत और शुद्र मत मिक्स हो जाती है. इसीलिए तुम्हारी स्थिति भगवान के साथ, भगवान के पढ़ाई के साथ, भगवान के विचारों के साथ एक रस नहीं होती. क्योंकि उसमें क्या मिल रहा है? मन मत मिल रहा है. मन मत भी मिल रहा है. फिर बाबा कहते हैं शुद्र मत आणि विकाराची मत पण त्याच्यामध्ये मिक्स होत आहे. त्याच्यामुळे स्थिती तुमची डगमग होत आहे. एकाग्र शांत नाही राहू शकत आहे तुम्ही. क्रोधाच्या अधीन होते आणि क्रोध काय करतोय? सगळी तुमची जमाचं पुण्य खतम करून टाकत आहे क्रोध. तर आपल्याला क्रोधाचं गिफ्ट बाबांना द्यायचं आहे. बाबा म्हणाले मी होळीवरती येतो आणि तुमचा रिझल्ट बघतो. त्याच्यानंतर बाबांनी हात उठवण्याबद्दल पण खूप लक्ष आपलं घेतलेलं आहे, खेचून धर्मराजाच्या रूपाने. बाबा म्हणतात तुम्हाला माहिती आहे हात उठवणं, हात उचलता तुम्ही सभेमध्ये भगवंताच्या की मी करणार बाबा, मी तुमचं ऐकणार, मी हांजी करणार. तर बाबांनी सांगितलं जो हात उचलतो तो भगवंताला प्रॉमिस करत आहे. आणि ते प्रॉमिस जर तुम्ही नाही निभावत नसाल तर तुम्हाला कोण मदत करणार? आणि बाबा सांगतात की केच करायचं असेल तर काय बोलायचे? केला कशामध्ये परिवर्तन करायला सांगितलं? बाबा म्हणतात के शब्द जर वापरायचाच असेल तर कसा वापरा? बोला. हांजी. बाबा म्हणतात के शब्द जर वापरायचा असा असेल तर प्रत्येक परिस्थितीमध्ये म्हणा ठीक आहे बाबा, कमाल आहे, ड्रामा कमाल, परिस्थिती कमाल, सर्व आत्म्यांची कमाल आणि माझी सुद्धा कमाल. तर बाबा म्हणतात वापरायचंच असेल के तर कमाल वापरा. आणि प्रत्येक वेळेला काय शब्द आला पाहिजे? हांजी बाबा, अच्छा बाबा, बहुत अच्छा बाबा, है ना. तर बाबा सांगतायत मम्मानी ज्याप्रमाणे पुरुषार्थ केला त्याप्रमाणे तुम्हालाही करायचं आहे. प्रत्येक वेळेला बाबा मुरलीमध्ये सांगतात की बाप फॉलो फादर. ह्या मुरलीमध्ये बाबांनी काय सांगितलं? फॉलो जगत आंबा. तिने एकदाच महावाक्य ऐकली आणि त्याच्यावरती तशीच तिचे संस्कार तिनं बनवले. म्हणूनसाठी जगत आंबा मम्मा नंबर 1 गेली. लक्ष्मी नंबर 1 बनणार, ती राधा बनणार नंबर 1 मध्ये. तर मम्माची आठवण करून दिली आणि फॉलो मम्माच म्हटलेलं आहे बाबांनी. तर त्याच्याप्रमाणे आपण आता कुठलीही परिस्थिती आली, काही चुका झाल्या, बाबा म्हणतात मला प्रॉमिस करायचे, मला गिफ्ट द्यायचे, स्वतःचा चार्ट ठेवायचा आहे, क्रोधाला काढण्याची हिंमत ठेवायची आहे. हिंमत ठेवतो त्यालाच भगवंत मदत करतो. आणि परत बाबा म्हणतात असू द्या, परत तुम्ही क्रोधावरती कंट्रोल करायचा प्रयत्न करता, परत कुठल्या तरी परिस्थितीमध्ये परत क्रोध येत असेल तरीसुद्धा हिंमत सोडू नका, मार्ग सोडू नका, निराश होऊ नका, चालत राहावा. थोडा बाबा म्हणतात की एकदम त्याला कंट्रोल करता येणार नाही तुम्हाला, कारण तुम्ही द्वापार युगापासून राजा महाराजा होता तेव्हापासून तुम्ही क्रोधाच्या संस्काराला वापर केलेला आहे. त्याच्यामुळे तो इतक्या साधारणरित्या सुटणार नाही. पण तुम्हाला अटेन्शन, लक्ष देण्याची हिंमत मात्र ठेवायची आहे. तुम्ही लक्ष देण्याची हिंमत ठेवता तरी पण तुम्हाला माया विसरायला लावते आणि परत तुम्हाला क्रोध येतो. तर बाबा म्हणतात क्रोधाला इतकं नष्ट करायचे आहे की मनामध्ये सुद्धा नाही आला पाहिजे आणि स्वप्नामध्ये सुद्धा नाही क्रोध आला पाहिजे, तरच बाबा तुम्हाला गिफ्ट देतील. मग बाबा म्हणतात की शिवजयंती अनोखी जयंती आहे.
दुनियामध्ये कशी कधीतरी असते का जिथे बापाची जयंती तिथेच मुलांची जयंती दुनियामध्ये कुठेही नसते. तर बाबा म्हणतात ही जयंती किती अनोखी आहे, किती आश्चर्याची आहे की जिथे बापाची जयंती तिथे मुलांची पण जयंती आहे. तुम्हाला पण सालिग्राममध्ये पूजतात, तुमची पण जयंती. तर बाबा म्हणतात इतर जन्मदिन विसरून जा, शिवजयंतीच तुमचा पण जन्मदिन आहे, जन्मदिवस आहे. मग बाबा म्हणतात किती श्रेष्ठ आहे तुम्ही, किती अनोखं आहे तुमचं बघा ईश्वरी परिवार. तुमचा बापाच्या बरोबर कुठल्या विश्वामध्ये कधी मुलाचा जन्मदिन असतो का? नसतो. पण इथे मात्र शिवरात्रि मतलब बाप बच्चों को बधाई देते हैं, बच्चे बाप को बधाई देते हैं, तो दोनों का भी जन्मदिन है बाबा कहते शिवरात्रि मतलब. तो बाबा कहते जन्मदिन पे तो गिफ्ट दिया जाता है. तो बाबा बहुत प्यार बरसाते फिर पहले मुरली के पहले पैराग्राफ में कि मुझे क्या गिफ्ट दोगे, तो मुझे क्रोध गिफ्ट दे दो. और फिर बाबा कहते कितना गिफ्ट देना है, कितने अंश, कितने कौन से लेवल पे गिफ्ट दोगे. तो बाबा कहते क्रोध को तुम्हें ऐसा ख़त्म करना है कि सपने में भी नहीं, मन के अंदर भी नहीं आना चाहिए और संकल्प में भी नहीं आना चाहिए. क्योंकि जब क्रोध आता है तभी जमा की पूंजी भी खत्म होती है, वायुमंडल भी खराब होता है और परमात्मा आज्ञा की अवज्ञा का पाप भी चढ़ रहा है. तो बहुत बड़ा इशारा दिया है बाबा ने कल मुरली में. बार जैसे बाबा कान पकड़ रहे, जैसे भगवान इतना प्यार से अभी भी हमें मौका दे रहा है. हम समय पे नहीं बदलेंगे तो फिर आगे बहुत बड़ी शिक्षा मिलेगी. वो भी इशारा बाबा दे रहे कि क्रोध को छोड़ो, नहीं तो बहुत पीडा सहना पडेगा. अच्छा, आजच्या मुरलीवरती आपण आता येऊया. तर कालच्या मुरलीचं महावाक्य होतं की सार होता कि शिव के जन्मदिन पर क्रोध रूपी अक का फूल, अक माना पॉइजनस धतूरा, अक का फूल बाप दादा को अर्पण कर दर्पण बनो. दर्पण बनो मतलब काय? हां जी, जसा बाप आहे गुणांनी शक्तीनी भरपूर तसा तुम्ही तसेच असायला बनले पाहिजे. दर्पण बना म्हणजे सद्गुणांचा दर्पण बना. आणि परत बाबा सांगतात पवित्र प्रवृत्ति के प्रत्यक्ष प्रमाण द्वारा प्रत्यक्षता को समीप लाओ. प्रत्यक्षता को समीप लाओ मतलब सबको लगे कि हाँ इनके अंदर भगवान जैसे सद्गुण आ गए हैं, ये तो जैसे देव मानुष है. तो ये सब होना चाहिए. और फिर बाबा ने बोला है बच्चों को कि समीपता करना ही होनी ही चाहिए, प्रत्यक्षता होना ही चाहिए, सबको लगना चाहिए अरे ये तो भगवान जैसे बन गए हैं. और फिर बाबा कहते आपको पता है आपके पास सब आएंगे दुखी पीड़ित, आपके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है. क्यों जिम्मेदारी है? क्या बोला लास्ट कालच्याच मुरलीवरती चाललेलं आहे अजून चिंतन. कालच्या मुरलीमध्ये लास्टमध्ये बाबांनी सांगितलं तुमच्यावरती खूप जबाबदारी आहे, तुम्हाला विकारांना जितावंच लागणार आहे. कारण सांगा. आणि परत त्याच्या संदर्भामध्ये बाबा सांगतात की विश्वामध्ये किती दुःखी आत्म्या आहेत, ते कुठे जाणार, तुम्हाला त्यांचं दुःखसुद्धा नाही पाहवत आहे ना. मग कारण आणि तुम्हाला त्यांना शांतीचे स्वतः तयार होऊन त्यांना परत हात द्यायचा आहे मदतीचा, त्यांनाही बाहेर काढायचे दुःखातून. तर काय करावं लागेल आणि हे तुमचं कर्तव्य आहे. का आहे? तुम्ही कोण आहे आठवतंय कुणाला? कालच्या मुरलीच्या लास्टच्या पॅरेग्राफमध्ये बाबाने आपल्याला आपली आठवण करून दिली. आणि बाबा म्हणतात दुनियामध्ये विश्वामध्ये इतकं दुःख आहे आत्म्यांना, ते तुम्हाला पाहवत सुद्धा नाही आहे ना. खूप दुःख होतंय ना, वाटतंय ना बाबांच्या जवळ सगळी यावे, सगळ्यांनी म्हणावं आमचा बाबा आला, आमचा सद्गती दाता पतित पावन आला. कारण तुम्ही कोण आहात? कोण आहे आपण? अजून बघा काय म्हणले, पूर्वज. कोण आहे? तुम्ही पूर्वज आहात, पूज्य आहात. तर तुम्हाला सगळ्यांचं दुःख पाहवत नाही आहे. तुम्हाला वाटतंय की प्रत्येक आत्मा भगवंताच्या परमात्माच्या सुख करताच्या छत्रछायामध्ये यावा आणि दुसऱ्याचं दुःख तुम्हाला पाहवत नाही. कारण तुम्ही पूर्वज आहे, पूज्य आहे, म्हणजे तुम्ही मोठी आहात ह्या ईश्वरी कुलामध्ये, ह्या सृष्टीच्या मनुष्यरूपी झाडाच्या वृक्षामध्ये तुम्ही सगळ्यात उच्च आहात आणि पूर्वज आहात. पूर्वज म्हणजे घरातले, ज्याप्रमाणे घरातली मोठे असतात त्यांना सगळ्यांच्याबद्दल चिंता असते ना, कारण त्यांची जबाबदारी असते.
त्याप्रमाणे बाबा म्हणतात तुम्ही सुद्धा देवी देवता ईश्वरी कुल सगळ्या मनुष्य सृष्टीमध्ये मोठी आहात, पूर्वज आहात, पूज्य आहात. तुमची जबाबदारी आहे स्वतः योग्य बनून सगळ्यांना मदतीचा, सकासचा, स्थितीचा, एकरस्थितीचा हात देणे. कारण तुम्हालाही इतरांचं दुःख पाहवत नाही. आणि सगळ्यात सुंदर स्लोगन कुणाला आठवण आहे कालचं? किती सुंदर आहे स्लोगन. आपण म्हणतो तीव्र पुरुषार्थ, तीव्र पुरुषार्थ, मी तीव्र पुरुषार्थी आहे. परंतु काल बाबांनी तीव्र पुरुषार्थी परिभाषा काय सांगितली? हां, स्लोगन आठवणीत आहे कुणाचं स्लोगन? कालचं स्लोगन आहे बाप दादा से मिली हुई शिक्षा समय पर याद आना ही तीव्र पुरुषार्थ है. अगर हम अपने आप को तीव्र पुरुषार्थी समझते हैं तो इस के अंदर माप के खुद को चेक करना पड़े. बाबा कहते हैं जब तुम्हारे ऊपर परिस्थिति आती है, जब हिसाब किताब कड़े सामने आते हैं दूसरे आत्माओं से, अनपेक्षित रीत्या काही ना काही होत राहतं, परिस्थिती येते, खूप तकलीफ समोर येते, तेव्हा जर बाबांची महावाक्य जर लक्षात आली तर मात्र मग तुम्ही काय आहे? तीव्र पुरुषार्थी आहे. तर आता स्लोगन सांगते तुम्हाला हिंदीमध्ये. बाप दादा की मिली हुई शिक्षा है, समय पर याद आना ही तीव्र पुरुषार्थ है. पता चला तीव्र पुरुषार्थ किसको कहेंगे? हाँ, किसको कहेंगे तीव्र पुरुषार्थी? हाँ जी, जेव्हा आपण विजयी बनो प्रत्येक परिस्थितीमध्ये, जेव्हा परिस्थिती येते तेव्हा आपल्याला बाबांच्या मुरलीमध्ये शिकवण, कुठल्या परिस्थितीवरती कुठल्या शक्तीला यूज करून, कुठल्या सद्गुणाला यूज करून आपल्याला पास व्हावं लागेल, ते समय वेळेमध्ये जर बाबांचे पॉईंट्स जर आले लक्षात, तोच मूल आत्ता तीव्र पुरुषार्थी आहे सांगितलं. आणि बाबांनी सांगितलं परत अव्यक्त इशाऱ्यामध्ये कालच्या मुरलीमध्ये की बाबा म्हणतात की जे ऑलराऊंडर सर्व्हिस करणारे असतात ना, त्यांचं एका विशेष गोष्टीवरती ध्यान असतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये एकरस राहून ते सफलता प्राप्त करण्यामध्येच मग्न असतात. खूप सुंदर मुरली कालची. मला वाटते परत वाचावी, कारण कालच्या मुरलीमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या खूप खूप फायद्याच्या आहेत आणि बुद्धीला चालना देणारे आहेत. आणि परत बाबा म्हणतात की बाप दादा आपको पदम पदम गुना दिल के स्नेह की सौगात देते हैं, क्योंकि तुम बाप के मत पर जो चलते हो बच्चे, सच्चे बच्चे को बाबा बर्थडे के लिए मुबारक देते हैं. बहुत गुड विशेष हमारे लिए बाबा क्रिएट करते हैं. चलो सभी भ्रुकुटी के सिंहासन पर हो. मुरली ऑलरेडी लेट शुरू हो जाती